कंट्रोल युनिट म्हणतात त्याला, याला म्हणतात व्ही पॅट मशीन आणि बॅलेट युनिट. कंट्रोल युनिट याला CU कंट्रोल युनिट, BU बॅलेट युनिट आणि हा व्ही पॅट मशीन. तर हा जो आहे, हे दोन जे आहे तुमच्या कंपार्टमेंटमध्ये राहणार आहे. वोटिंग करायसाठी हे दोन राहणार आहे. याच्याने जो आहे तुमचं मतदान, जो वोटर जो आहे यावर प्रेस करून मतदान त्याचं नोंदणी करेल. आणि हा जो आहे व्ही पॅट मशीन, बेसिकली हा काय आहे, एक प्रिंटर आहे जे तुम्ही मतदान केलं आहे, तुम्ही जे मतदान केलेलं आहे वोटरने, त्याच्यात काय होईल, यात स्लिप येईल एक, त्यात त्याला 7 सेकंडसाठी या विंडोमध्ये त्याने ज्याला मतदान केलेलं आहे ते तो पाहू शकणार. म्हणजे हा प्रिंटर आहे, याचा जे मतदान केलं त्याच्यात प्रिंट होऊन यात पडणार. सर ऑटोमॅटिक येईल का बटन दाबावं लागेल? त्याने बटन दाबलं की मग याच्यात ते दिसेल की त्याला बटन दाबलं ते मतदान केलं. फक्त ते तुम्हाला सांगतोय, ते येतो त्याच्यामध्ये, हळूहळू येतो. आपण प्रॅक्टिकल पण करणार, तुम्हाला नाही. मग आता कसं आहे, आता एक जो आहे बॅलेट युनिटला एक वायर असते आणि व्हीव्हीपॅटला एक वायर असते, याला काही नाही, CU नाही. तर आता पहिल्यांदा हा जो आहे याचे घेतल्यावर काय काळजी घ्यायची, पहिल्याने आपण सुरुवातीपासून जाणार. मतदानाच्या दिवशी तुम्हाला हे 3 वस्तू देण्यात येणार. त्याच्यानंतर हा आहे ना CU चेक करून घ्यायचा. चेक करताना फक्त काय करायचं, हा जो आहे आता सध्या ऑन आहे, ऑफ असेल फक्त ऑन करायचा आणि मग याच्यात तारीख आणि टाईम या 2 गोष्टी चेक करायच्या. ऑन आहे होतो का नाही आणि तारीख त्या दिवसाची आणि टाईम आहे का नाही ओके, हा हे चेक करायचं. मग याच्यात काय चेक करायचं, याच्यात चेक करायचं की बुवा हे जे आहे तुम्हाला जो मतदारसंघ दिला आहे त्याचं हे आहे की नाही, त्याच्यात जे तुम्हाला पत्रिका देतील किती नंबर ऑफ कॅन्डिडेट आहे आणि त्यांचे नाव काय, एवढं चेक करायचं. आणि याच्यावरचे जे नंबरिंग जे आहे तुम्हाला तिघांवरची सेम आहे की नाही, जे दिलेलं आहे एवढं चेक करायचं. ठीक आहे. मग घेतल्यानंतर हे 2 तुम्ही चेक करणार. हा जो तिसरा आहे याला चेक करायचा नाही. जे देताना हा पूर्णपणे तुम्हाला चेक करून दिला जाणार आहे, याला उघडायचा नाही. केसमध्ये फक्त केसमधून बाहेर काढायचा, पाहून घ्यायचा कुठे डॅमेज नाही किंवा काही त्याला दुटपूट झालेली नाही. याच्या व्यतिरिक्त त्याच्यात दुसरं काही चेक करायचं नाही, उघडायचं नाही, काय नाही, टेस्टिंग काहीच करायचं. त्याच्यानंतर याची काळजी अशी घ्यायची की हा आहे त्याच पोझिशनमध्ये घेऊन जायचा. हा खूप सेन्सिटिव्ह आहे, याला जास्त लाईट आणि जास्त हीट चालत नाही, त्यामुळे दिवसा प्रकाशात याला काढायचं नाही. जेव्हा तुम्ही तुमचं वोटिंग जे मतदान कक्ष आहे तिथे घेऊन जाल किंवा जेव्हा त्याला घेऊन जात असताना आहे त्याच पोझिशनमध्ये तिरपा तारपा आडवा करायचा नाही. घेऊन जाताना व्यवस्थित मांडीवर घेऊन जा किंवा व्यवस्थित ठेवा, पडणार नाही याची काळजी घ्या. आणि जेव्हा तुम्ही ताब्यात घ्याल तेव्हा याला हा मागे बटन आहे, हां, याला ट्रान्सपोर्ट नॉब म्हणतात. ट्रान्सपोर्ट नॉब म्हणजे काय की याच्यामध्ये एक रोल आहे, प्रिंटिंग रोल. याचं काय काम आहे की हा जो रोल आहे ना हा घट्ट पकडून ठेवतो लॉक पोझिशनमध्ये. आडवा म्हणजे काय आहे, झोपलेला. याच्यात लिहिलेलंच आहे ट्रान्सपोर्टेशन, हां, याच्या मागे दिलेलंच आहे ट्रान्सपोर्टेशन. जर हा उभा असेल तर त्याला आडवा करून घ्यायचं. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे झोपलेला लॉक. हां, लॉक म्हणजे आपल्याला हा बंद आहे अशा स्थितीत ठेवायचा. आणि जेव्हा तो तुम्ही मतदान कक्षावर घेऊन जाल तेव्हाच त्याला ऑन करायचा. तुम्ही ट्रान्सपोर्ट करताना किंवा घेऊन जाताना याला आडव्या पोझिशनमध्येच ठेवा. म्हणजे याचं काय होणार आहे, याचं काय होणार आहे की तुम्ही जो रोल आहे ट्रान्सपोर्टेशनमध्ये तो हलतो किंवा पडून जाईल. कारण काय आहे, तुम्हाला हे मशीन देताना याला कुठलंही काही करता येणार नाही. तुम्हाला बॅटरी लॉक देणार आहे, सील लावून देणार आहे, आणि ही जे याचा पेपर हा पण सील लावून देणार आहे. त्यामुळे याला तुम्हाला उघडायचा किंवा टेस्ट करायचा प्रश्न येत नाही. त्यामुळे तुम्ही हा नॉब जो आहे घेतानाच ऑफ करून ठेवा. कारण हा खराब झाला तर त्याला दुरुस्त नाही करता येत, त्याला बदलावा लागतो. आणि मग बदलावायचं म्हटलं की तुम्हाला टेस्टिंग केव्हा करणार आहे, तुम्ही मतदानाच्या दिवशी करणार आहे टेस्टिंग. तिथे जर काही प्रॉब्लेम आला
तर ते मतदान थांबवणे, दुसरं मशीन येईल तेव्हा ते रिप्लेस करणे हाच पर्याय. आणि त्याच्यासाठी भरपूर प्रॉब्लेम होऊन जातात. लोक येतात त्यावेळेस पॅनिक होतो. त्यामुळे त्याची काळजी घ्यायची, घेतानाच हा बंद. मग आता तुम्ही मतदान स्टेशनवर म्हणजे मतदान कक्षात आले, मग तुम्ही याच्यानंतर हे जो 2 जे आहेत तुमच्या याच्यामध्ये राहणार, काय म्हणतात कंपार्टमेंट, वोटिंग कंपार्टमेंट, त्यामध्ये हा आणि बॅलेट युनिट या 2 गोष्टी राहणार आहे. आणि हा जो आहे CU कंट्रोल पॅनेल तो आपल्या कक्षा याच्याकडे असणार, ऑफिसरकडे असणार. ठीक आहे. मग हा ठेवल्यानंतर काय करायचं, पहिल्याने याची जोडणी करायची. जोडणी कशी करणार, पहिल्याने जोडणी करताना हा जो आहे बॅलेट युनिट, हा खालचा कंपार्टमेंट लॉक असणार आहे. हा वरचा जो आहे असा उघडायचा. याच्यामध्ये एक स्लॉट दिलेला आहे, स्लॉट दिलेला आहे. त्याच्यावर लिहिलेलं आहे BU इंटरफेस. BU म्हणजे बॅलेट युनिट, म्हणजे याच्यात बॅलेट युनिटची पिन जोडायची. स्पष्ट लिहिलेलं आहे, कारण 2च पिन आहे. एक पिन याला लागणार आहे, उरली एक याला देईल. याच्यात पण कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे. कलर कॉम्बिनेशनमध्ये जे आहे की ब्लॅकच्या बाजूला ब्लॅक लावायचं, रेडच्या बाजूला रेड लावायचं. आणि याच्यामध्ये कसं आहे, हा याला आहे ना प्रेसिंग हे दिलेले बटन दिलेले, प्रेस करायचं आणि पुश करायचं. याच्यामध्ये हा आवाज आला, थोडा पुश करून घ्यायचं, लागला, नंतर हा बंद करायचा. मग बंद केल्यानंतर आता ही वायर आहे दुसरी, ही याला जोडायची कंट्रोल युनिट. याच्यातही तसंच आहे, कलर कॉम्बिनेशन स्लॉटमध्ये कलर कॉम्बिनेशन हे जोडायचं. यालाही तसंच आहे, पुश करायचं, प्रेस करायचं आणि या स्लॉटमध्ये पुश करायचं. घट्ट लागलं आहे की नाही तेवढं बघून घ्यायचं. हे झालं तुमचं याची अरेंजमेंट आणि हे लॉकिंग कशी करायची झालं. याच्यानंतर काय की पहिल्याने हे बघायचं, हे कंपार्टमेंटमध्ये आता याच्यात स्लीप उरलेले आहे, ठीक आहे, त्या काढून घ्यायच्या. त्याच्यामध्ये काही आता तुम्हाला देताना नसेलच हे आमचं, पण तुम्ही चेक करून घ्यायचं, याच्यात काहीच नाही. हां, हे तुम्ही 6 वाजता आता जेव्हा मॉक पोल घेणार आहे त्यावेळेस तुमची मांडणी झाली ते आपल्या मग 6 वाजता कमी वोटिंग करायचे 50, आणि तुमचे जेवढे कॅन्डिडेट आहेत त्यांना प्रत्येकाला एक वोट गेलं पाहिजे. मग त्याच्यानंतर किती द्या काही प्रॉब्लेम नाही, तो मॉक पोल आहे आपला. मग त्याच्यानंतर हे इथे एक नॉब आहे, पण ते सुरू नाही करायचं. हे झालं की मग काय, आपला जो पेपर जो आहे आणताना आपण लॉक करून ठेवलेला आहे त्याला ऑन करायचा. हां, ऑन झाला म्हणजे तुमचा जो पेपर आहे प्रिंटिंग पेपर लूज झाला, तो सरकू शकतो. इथे एक लक्षात घ्या, वायरची जोडणी झाल्यानंतर पहिले काय चालू करायचं आहे, व्हीव्हीपॅटचा नॉब. हा जो आडव्या पोझिशनला तुम्हाला आम्ही दिलेला राहील, बरोबर. हे व्हीव्हीपॅट कधी काढायचं आहे, सकाळी जेव्हा मॉकपोल आपण करणार आहोत त्यावेळेला व्हीव्हीपॅट बाहेर काढायचं, त्याच्या आधी काढायचं नाही. राहील लक्षात. याचे बॅटरीचं युनिट आणि खालचं जे युनिट आहे ते आम्ही सीलच केलेले राहणार आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का लागू द्यायचा नाही. फक्त पिनचं जे कंपार्टमेंट आहे ते तुम्हाला वापर करायचा. राहील लक्षात. ठीक, म्हणजे तुम्हाला तो सरळ पाहिजे. तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर याच्यावर पाहून घ्यायचं, लिहिलेलं आहे वर्किंगला हे पाहिजे. कारण काय, हा जर चालू केला आणि नंतर हा फिरवला तर काय होतं, याच्यात प्रॉब्लेम येतो, एक लिंकिंग एरर येतो. परत काढा, परत त्याला बोलवा, आणि त्याच्यात काय कन्फ्युजन होतं. म्हणून मग काय करायचं, सगळ्यात पहिले गेल्यानंतर वायरी जोडल्यानंतर व्हीव्हीपॅटचं ते काय करायचं, उभं करून घ्यायचं नाव. राहील लक्षात. त्याच्यानंतर कंट्रोल युनिटचा जो आहे मागचं बटन ते आता हा नॉब आहे. आता हे झालं मागचं, आता सरळ करून देतात. आता याचं झालं मागचं, नाही चालू करतो. ठीक आहे. आता मी हे जेव्हा आपण चालू करतो की नाही त्यावेळेला आता हा ऑन केला इकडे बघा, आणि इथून लगेच 7 स्लिप बाहेर. किती? 7. या सगळ्या स्लिप महत्त्वाच्या आहे. मॉक पोलच्या वेळेस आपल्याला ज्या स्लिप जमा करायच्या आहे
त्या 7 स्लिप आणि 50 स्लिप. मॉक पोल किती घ्यायचं आहे टोटल 50 आणि ह्या 7 म्हणजे टोटल किती झाल्या 57 स्लिप. या 57च्या 57 स्लिप तुम्हाला निवडणूक आयोगाकडे ज्या प्रकारे तुम्ही केंद्राध्यक्षाची दैनंदिनी आणि EVM ते भरून देता ना 3 तो ज्याप्रमाणे आपल्याला एका पाकिटात भरून द्यायचा आहे. तर ही 57च्या 57 स्लिप एक ब्लॅक कलरचा तुम्हाला लिफाफा देण्यात येईल. त्याच्यामध्ये या 57च्या 57 स्लिप जमा करायच्या आहे. त्या जमा करताना ज्या प्रकारे तुम्हाला एक पितळी सील देतो बघा आम्ही सीलिंग करण्यासाठी, तसं एक सील दिलेलं राहील मॉक पोल टेस्टसाठीचं. तर ते सील त्या 57 स्लिपच्या पाठीमागे मारायचं, लक्षात ठेवायचं, ते विसरायचं नाही. ते सील प्रत्येक याच्या मॉक पोलच्या स्लिपच्या पाठीमागे मारणं गरजेचं आहे. आणि त्या सगळ्या 57च्या 57 स्लिप एका ब्लॅक कलरचा इन्व्हॉल्व आहे टेस्ट करायचं आणि ते सील करायचं. सगळ्यात महत्त्वाचं आपलं याच्यात आलेलं EVM इज रेडी. ठीक आहे, हे त्याचं प्रोसेस झाली सगळी. म्हणजे याच्यात मेसेज आला सगळं फक्त म्हणतो BU ओके, CU VVPAT ओके आणि मग नंतर शेवटचा मेसेज येतो EVM ओके रेडी टू यूज. आता तुम्हाला आम्ही दाखवलं होतं याच्यात कोणत्याही प्रकारचा स्लिप नव्हतं, बरोबर की नाही. आता या किती 7 स्लिप बाहेर पडलेल्या आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. म्हणजे आपलं मशीन आहे ना आता याच्यासाठी मॉकपोलसाठी तयार झालेलं आहे. आता आपल्याला मॉकपोल किती घ्यायचं आहे टोटल 50. समजा उमेदवाराचे प्रतिनिधी आले 5, तर तुम्ही 5 आणि आपल्यातले 2-3 असे मिळून हे सगळ्यांना एक एक मत तरी दिलं गेलं पाहिजे. नाही तर मग 2 नंबरचा उमेदवार आहे त्याला देऊन टाका सर 50, असं नाही करायचं. प्रत्येकाला एक एक मत तरी दिलं गेलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक बटन एकदा तरी दाबलं गेलं पाहिजे. आणि हा इकडे एक याच्यावर बॅलट बॅलट तो बटन दाबला पहिले सर राहिलं होतं करायचं म्हणजे ना 2-3 बॅचेस झाल्या मग नंतर ते 10-12 लोक. बॅलेट बटन दाबलं की ते काय ना बिझी. म्हणजे तुमचा जो मतदार आहे तो वोटिंग करायला तुम्ही त्याला पाठवू शकता. मग आता एक आहे तुमच्यातला कोणी एक असेल त्याने रिप्रेझेंटेटिव्ह सारखं एक दाबायचं आणि एक नंबरला किती फक्त 16 नंबर आणि 1 नंबरला इथे 7 सेकंद पर्यंत दिसते. 7 सेकंद आले का त्याच्यानंतर ती कुठे जाऊन पडते खालच्या ट्रे मध्ये जाऊन पडते. म्हणून तुम्ही प्रत्येकाला सांगत राहायचं की 7 सेकंदापर्यंत ती प्रिंट दिसणार आहे. तुम्ही कोणाला म्हणतील कारण काय होतं तयार होतं एखाद्याला येणार ती 7 सेकंद म्हणजे बंद झाला तुमचा जो पहिला मतदार आहे त्याचं मतदान संपलेलं आहे. तुम्ही दुसऱ्याला पाठवू शकता. मग परत काय करायचं दुसऱ्याला पाठवायचं बॅलेट द्यायचा. परत हा बिझी झाला दुसरा एकदम वोटिंग करा. 2 नंबर असं आपल्याला 50 वेळेस करायचं. 7 नंबरला एक दिलेले